नमस्कार मित्रांनो, माझं नाव आकाश आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी इंग्लिश या चॅनलमध्ये. सो मित्रांनो, आजचा टॉपिक जर तुम्ही थंबनेल पाहिलं असेल तर लेटवर असणार आहे. वन ऑफ द सिम्पलेस्ट टॉपिक, पण हा टॉपिक सर्व जागेवर वापरला जातो आणि हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. एकदम सोपा आहे. मी एकदम सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. 5-6 मिनिटाचाच व्हिडिओ ठेवणार आहे. शेवटपर्यंत बघा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. फ्री ऑफ कॉस्ट आहे. लाईक करा, शेअर करा ज्यांना गरज आहे त्यांच्यासोबत. आणि जर तुम्हाला मी आत्ताच सांगतो, बाबा तुम्हाला गरज असेल वन ऑन वनची वगैरे फ्री ऑफ कॉस्टमध्ये मी Instagramची लिंक देतो, माझ्या LinkedInची लिंक देतो. मला रीच आउट करा, आपण बोलूयात. सर्व डिस्कस करूया. तुमच्या काही अडचणी वगैरे असतील त्या बोलूयात किंवा माझ्या फील्डमध्ये मी डेटा सायन्समध्ये आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय अडचणी असतील तर त्याही आपण बोलू शकतो तिथे. ओके. तर आता वळूयात आपल्या टॉपिककडे, हाऊ टू यूज लेट व्हाईल स्पीकिंग. तर त्याचे 4 वेगवेगळे आय वुड से युजेस आहेत. परमिशन देण्यासाठी, आव्हान देण्यासाठी किंवा सुचवण्यासाठी, चुकीचे निर्णय स्वीकारण्यासाठी किंवा काही करण्याची आवश्यकता नाही त्यावेळेस पण आपण लेट वापरतो. आज आपण फोकस करणार आहे परमिशन देण्यासाठी. आता सध्या हे 3 डोक्यातनं काढून द्या. वी आर गोइंग टू फोकस ओनली ऑन द फर्स्ट टॉपिक, दॅट इज परमिशन देण्यासाठी. दॅट इज व्हॉट वी आर गोइंग टू सी. ओके. अँड लेट्स जस्ट डीप डाइव्ह इंटू इट. म्हणजे चला आता आपण ह्याच्यात जाऊयात, पाहूयात. जास्त खोलवर जाऊन पाहूयात. ओके. तर परमिशन देण्यासाठी आजचा पार्ट आहे. पार्ट 2 मध्ये आपण बाकीच्या ह्या गोष्टी कव्हर करणार आहे, आव्हान देण्यासाठी वगैरे. मोठा व्हिडिओ बनवायचा नाही. जेवढा छोटा व्हिडिओ बनवू आपण तेवढं जास्त डोक्यात जातं असं मला वाटतं. त्यामुळे आता पाहूयात परमिशन देण्यासाठी बाबा कसं वापरतो आपण लेट. ते पाहण्यासाठी आपल्याला ऑब्जेक्ट प्रनाउन्स काय असतं हे पण समजून घेणं गरजेचं आहे. ओके. तर ऑब्जेक्ट प्रनाउन्स बघा, हे मी आधी पण सांगितलेले, तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकता, आपली प्लेलिस्ट आहे. तर आय इज इक्वल टू मी असं मी टाकलेलं आहे. बाबा मी, आय म्हणजे काय असतं मी. पण ऑब्जेक्ट प्रनाउन्स काय होतं त्याचं, मला म्हणजे मी. तसंच यू, तू तुला किंवा तुम्ही तुम्हाला. तसं ही म्हणजे तो त्याला, पुरुष. शीचं काय होतं, ती, हर म्हणजे तिला, ती तिला आपण नाही म्हणत, तो त्याला, ती तिला, ते त्याला, ती तिला. वीचं काय होणार, आम्ही आम्हाला. दे ते त्या आपण असं म्हणतो त्यांना, त्याला आपण ऑब्जेक्ट प्रोनाउन्स करतो त्यांना, त्याला म्हणतो आपण त्यांना. अनेक व्यक्ती वगैरे असतात. व्हेरी सिंपल. लाइक तुम्ही जर कळालं नसेल तर माझी लाइक प्लेलिस्ट आहे मागे, ती पहा. पण एवढंच आहे ह्याच्यात, आपल्याला एवढंच समजून घ्यायचं आहे आपल्याला लेट परमिशन देण्यासाठीच. आणि ही काही मी फक्त एक उदाहरणं घेतलेली आहेत. शी गेव मी अ गिफ्ट. इथं मी आपण काय वापरले, तिने मला भेट दिली. तिने किंवा मला, मला इथं आपण वापरलेले. तिने म्हणजे काय, शी. मला, मीचं मला. मलासाठी आपण मी वापरलं. जसं आय विल कॉल यू टुमॉरो. मी तुम्हाला उद्या फोन करेल. तुम्हालासाठी आपण यू. तू तुम्हाला किंवा तुम्ही तुम्हाला. तसंच हिम. हे समजून घेतलं आता आपण. आता वळूया आपल्या म्हणजे एक्झॅक्ट काय बाबा, म्हणजे लेट म्हणजे काय असतं. तर लेट आपण कधी वापरतो, जेव्हा जेव्हा आता ह्या पर्टिक्युलर केससाठी परमिशन देण्यासाठी जेव्हा आपण कोणाला काहीतरी लाईक करण्याची परवानगी देतो, तेव्हा आपण लेट वापरतो. आणि ही परवानगी म्हणजे एकदम फॉर्मल परवानगी नसते, की बाबा करू द्या मला, नाही का? ही आपण फक्त एक सांगतो त्याला, की बाबा हे मला करायचंय. ओके. त्यावेळेस आपण लेट वापरतो. जर तुम्ही उदाहरणं पाहिली, लेट हिम गो, त्याला जाऊ दे. लेट मी हेल्प यू, मला तुला मदत करू दे. म्हणजे इथं त्याला जाऊ दे. तुम्ही कोणाला तरी सांगताय बाबा, लेट हिम गो. त्याला जाऊ दे. आपण कधी-कधी म्हणतो, लेट मी हेल्प यू. आपण कोणाला तरी म्हणतो, यार मला मदत करू दे. ओके. एक प्रकारे आपण परमिशन मागतोय किंवा देतोय, राइट? जाऊ दे, करू दे. हे असे अर्थ असतात. हे लेटचे असे अर्थ आहेत. ओके. तर आता आपण फॉर्म्युला पाहूयात. व्हेरी सिंपल फॉर्म्युला. ओके. तर मी तुमच्या पुढे सोडून पण दाखवतो तुम्हाला. फॉर्म्युला काय आहे? पहिलं लेट घ्यायचंय. त्यानंतर ऑब्जेक्ट प्रोनाउन्स घ्यायचं, जे आपण ऑब्जेक्ट प्रोनाउन्स पाहिलेलं आहे सुरुवातीला. त्यानंतर वर्बचं पहिलं रूप घ्यायचंय आणि ऑब्जेक्ट घ्यायचं. म्हणजे राहिलेला जो भाग आहे तो घ्यायचा आपल्याला. ओके. ही काही एक्झाम्पल आहेत. आता लेट जस्ट तुमच्या पुढे मी ती सोडवून दाखवतो. सोडवल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही ती. ओके. त्याला जाऊ दे. आता इथे लेट घ्यायचं पहिलं. लेट त्याला म्हणजे आपण मुलाबद्दल बोलतोय. ओके. लेट हिम. ओके. लेट हिम गो. ओके. जर तुम्ही वरती पण पाहिलं, हिम, हीचं तो आणि हिम म्हणजे त्याला. ॲज सिंपल इज दॅट. तसं मी कसं बनवलं, लेट घेतला, त्यात ऑब्जेक्ट प्रनाउन्स घेतलं, वी वन घेतलं, जाऊ दे. आता इथं ऑब्जेक्ट आहे का? नाहीये. म्हणून आपण पुढचं काही लावलेलं नाही. आता दुसरं वाक्य आपण पाहूया. मला तुला मदत करू दे. आता इथं सुरुवात लेट, मला. मला बोलतोय. मला कशाचं आहे बाबा? मी, मला. मी
आता V1 इथं मदत करणे हे आपलं वर्ब आहे. वर्बचं मदत करण्याला आपण काय म्हणतो? हेल्प. लेट मी हेल्प. राहिलेला काय पार्ट आहे? तुलाचा. तुलाला आपण काय म्हणतो? यू. म्हणजे ऑब्जेक्ट कन्सिडर झाला. किती सोपं आहे. लेट हिम गो. लेट मी हेल्प यू. मला तुला मदत करू दे. हे कितीतरी जागेवर वापरतो आपण. त्यामुळे विशेष फोकस द्या यावर. हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. आणि एवढंच आहे. पार्ट 1 मध्ये आपण एवढंच शिकणार होतो. आणि ही तुमची एक्सरसाइज आहे. ओके. ही वाक्य तुम्हाला बनवायची आहेत. कमेंट सेक्शनमध्ये टाका. तुमच्या वहीतल्या किंवा अजून 10-15 वाक्य घ्या. ती लिहा. त्यामुळे कसं होईल, जास्तीत जास्त तुमचा अभ्यास होऊन जाईल. मला तिला आज जाऊ दे, आम्हाला खेळू दे, त्याला विचार करू दे. तुम्ही जास्तीत जास्त वाक्य बनवा. तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. तुमच्या लाइक ऑटोमॅटिकली तोंडात तोंडात बसून जाईल ते, की बाबा हां, हे इथे इथे वापरलं जातं. तुम्ही उद्या विचार करायला लागला किंवा कुणासंग तरी मराठीत बोलताय त्यावेळेस रिअलाईज होईल, की अरे हां, हे लेटचा टॉपिक, हा त्याचा टॉपिक आहे. तर आजसाठी एवढंच होतं. लेट हा टॉपिक घेणार होतो. 5-6 मिनिटाचाच व्हिडिओ बनवणार होतो. जर आत्तापर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केले, तर चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमचं परत एकदा आभार व्यक्त करतो. आणि तुम्हाला जर काही अडचणी वगैरे असतील, तर मी Instagram आणि LinkedInची लिंक टाकतोय. मला रीच आउट करा. आपण बोलूयात. काय अडचणी असतील तर सॉर्ट आउट करूयात. लाइक व्हॉटएव्हर लाइक काही अडचणी असू द्या. नॉट जस्ट अबाउट इंग्लिश. ओके. इट वुड बी अबाउट एनी योर करियर लाइक एनीथिंग. Okay, feel free to reach out to me and have a great time ahead. Take care. Bye.